हॅलो फ्रेंड, आम्ही जात आहे शेगावला आणि आम्ही ट्रेनची तिकीट काढलेली आहे आणि आम्ही आता जात आहे ट्रेनकडे. हे बघा, आता ट्रेन येणार आहे. 1:30 वाजताची ट्रेन आहे. 1:30ला न आली तर 2ला आली आहे ती ट्रेन आणि आम्ही आता ट्रेनमध्ये बसणार. बसलो आहे आम्ही ट्रेनमध्ये. पॅसेंजर आहे आणि खूपच गर्दी होती बाबा, एवढी गर्दी की पहिले आम्ही खाली बसलो आहे, नंतर मग उभं राहिलो. म्हणजे गर्दी झाली होती मूर्तिजापूरमध्ये. हे बघा किती गर्दी आहे. मुलांना पण जायचं होतं शेगावला. शेगावला जाऊ आई, चल चल करत होते आणि आम्ही पोचलेलो आहे आता शेगावमध्ये. ट्रेनमध्ये खूपच मजा येत आहे. हे बघा किती गर्दी आहे ट्रेनमध्ये. पोचलो आम्ही शेगावमध्ये आणि आता रूम बघत आहे. पहिले तर रूमच बघावं लागते, त्याच्याशिवाय तर रूमाशिवाय तर काही हेच नाही, पर्यायच नाही. आणि आता बाहेर जाणार. आतमध्ये रूम सगळ्या बुक झालेल्या होत्या. आता बाहेरची रूम बघणार आम्ही. मुलांना लागले आहे भुका लागलेल्या आहे मुलांना. मुलं म्हणत होते आम्हाला नाश्ता पाहिजे, नाश्ता पाहिजे. तर हे बघा बाहेर जात आहे. एवढी गर्दी होती की खूपच. तशी पण मार्गशीर्ष महिन्यामध्ये गर्दीच राहते. आलो आहे नाश्ता करायला हॉटेलमध्ये. मुलांना पाहिजे होती. इथे तर शेगाव कचोरी प्रसिद्ध आहे. कचोरी, त्या कचोरीचं नाव आहे शेगाव कचोरी. मुलं खात आहे आता कचोरी. झाला आमचा नाश्ता, आम्ही जात आहे आता. पहिले आम्ही दर्शन करणार. पहिले माझ्या आत्तेभावाचं मेडिकल आहे, तिथे जाणार आणि नंतर मग आम्ही दर्शनाला जाणार. पहिले त्याला विचारणार आम्ही रूम. तर तो घरी आहे आणि मेडिकलमध्ये दुसरा माणूस आहे आणि ते गणूचे बाबा करत होते त्याला कॉल. तोच करत असते, पण आमचं लक्षच नाही त्याला कॉल करायचं. तो रूम करून ठेवते आमच्यासाठी. हे बघा त्याचं मेडिकल आहे, हे शिव मेडिकल. आम्ही लागलो आहे आता बारीमध्ये दर्शनाच्या. रूम करून झाली आमची आणि गणू बघा कशी मस्त्या करत आहे. ग्रिलमधून बाहेर जात आहे, बाहेरमधून आत येत आहे. ही बारी आहे दर्शनाची. हे बघा किती गर्दी आहे आणि लवकरच दर्शन होते. अर्ध्या पाऊण तासात आमचं दर्शन झालेलं आहे संध्याकाळी. हे बघा आमचं दर्शन झालेलं आहे आणि इथे फाळणार आहे पावती. हे पहा गर्दी. शनिवार होता आणि गर्दी होती, सुट्टी होती. सुट्टीचा दिवस असला की गर्दीच राहते शनिवार रविवार. हे बघा पावती फाडली तर हे काय मिळालं तर गजानन महाराजचा फोटो आहे याच्यामध्ये, छोटावाला. 5,000ची जर पावती फाडली तर मोठा मिळतो आणि आम्ही फाडली आहे 1100 रुपयाची पावती. त्याच्यामध्ये हा फोटो मिळालेला आहे. खूप छान आहे फोटो, स्टँड आहे त्या फोटोला. आता आम्ही इथे बसणार थोडंसं आणि नंतर जाणार रूमवर. बघा इतकं छान आहे, इतकं प्रसन्न वाटते इथे आलं म्हणजे की जावं पण नाही वाटत. आणि आता करणार आम्ही जेवण. बघा आम्ही हॉटेलमध्ये जेवण करायला आलो आहे. वरण भात भाजी पोळी आणि मुलं बघत होते हे याच्यामध्ये काय काय आहे. कसा वाटला माझा न्यू ब्लॉग तर तुम्हाला नक्की सांगा. बाय बाय.